नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता न्यूज महानायक. मी विकी देशेट्टीवार. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहे आणि तिसऱ्या दिवशी निवडणुका होणार आहे. तर आज आपण आहो पांढरकवडा नगर परिषद निवडणूक, सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये. आणि उभाट्याचे उमेदवार प्रभाग क्रमांक 10 उभाट्याचे उमेदवार आहे संजू भाऊ झोटिंग, हे आहे आपल्यासोबत. तर आज जवळपास 11 प्रभाग आहेत आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे. नगराध्यक्षपद आणि 11 प्रभाग असे पांढरकवडा नगर परिषदेचा निवडणूक लागलेली आहे. तरी संजय भाऊ सीताराम झोटिंग हे प्रभाग क्रमांक 10 मधून उभे असल्यामुळे त्यांची आपण आज मुलाखत घेत आहे की त्यांनी प्रचारामाध्यमातून प्रचार दरम्यान काय काय बोलले, काय काय आश्वासनं दिले आणि लोकांपर्यंत जनसंपर्क कसा केला ते आपल्याला सांगतील. नमस्कार संजू भाऊ. नमस्कार, मी संजय सीताराम झोटिंग. 35 वर्षापासून मी समाजकारणामध्ये कोणत्या विभागाचं कोणतेही काम राहिलं तर आपण लोकांचे कामं करत राहतो आणि आरोग्य डिपार्टमेंटमध्ये पण लोकांचे कामं करत राहतो. डिलिव्हरी राहो, ॲक्सिडेंट राहो, काही झालं आणि माझ्याकडे जो कोणी आला त्यांचं काम 100% होणार. आणि आता मी 2025मध्ये नगरपरिषद निवडणुकीकरता उभा हो. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून. माझं चिन्ह आहे मशाल. निवडून आल्याच्या नंतर प्रभाग क्रमांक 10चे एका वर्षाच्या आत कामं करायचा मी शब्द दिलेला आहे. आतापर्यंत एकही नगरसेवक नाही झाला, तसं नगरसेवक दाखवायचा. नगरसेवक कशाला म्हणतात? नगरसेवक नुसतं ठेकेदारी करणे आणि पैसे कमवणे त्याला नगरसेवक नाही म्हणल्या जात. लोकांचे कामं केले पाहिजे, त्याच्याकरता मी नगरपरिषद निवडणुकीकरता उभा हो. संजू भाऊ, तुम्ही अनेक वर्षापासून आरोग्य विभाग जे आमच्या दृष्टीने आम्ही बघितलेला आहे की आरोग्य विभागामध्ये जास्त फोकस केलेला आहे. सरकारी दवाखाना असो, इतर कामं असो, लोकांचे कामं असो, त्या सर्व गोष्टी तुम्ही काळजीने आणि जनसंपर्काच्या माध्यमातून तुम्ही काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आज तुमची कितवी टर्न आहे निवडणूक लढवायची? 1995 मध्ये माझी पहिली निवडणूक झाली होती. त्यावेळेस वाढवायच होतं, छोटा वार्ड होता त्यावेळेस, आणि पोटनिवडणूक होती त्यावर्षी 1 वर्षाची. आणि त्याच्यानंतर 2012मध्ये सार्वत्रिक निवडणूक होती. त्यावेळेस 5 वार्डाचा 1 प्रभाग होता 2012मध्ये. आणि त्यावेळेस बी आम्ही मतं घेतलेले आहे आणि 5 नगर उमेदवार उभे होते माझ्या पार्टीकडून त्यावेळेस. आणि आता तिसरी निवडणूक आहे माझी. तुमचा निवडणुकीचा अनुभव हा तिसरी आहे आणि चांगला दांडगा अनुभव आहे. तरी पण प्रभाग क्रमांक 10 मध्ये दिग्गज उमेदवार आहे. आज पांढरकवडा शहर हे शांततेचं म्हणून गाजल्या जात होतं, नाव होतं. आज शहराचं चित्रविचित्र बदललेलं आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगणार की गेल्या पंचवार्षिकमध्ये जे सत्ता होती त्याने कशा पद्धतीनं काम केलं, की त्याच्या विरुद्ध काय तक्रारी आहे त्याच्याबद्दल बोला. 5 वर्षामध्ये त्यांनी कामं कोणतेच नाही केले. फक्त स्वतःचे घरं भरले, स्वतः मोठे झाले. रस्ते खराब झालेले आहे. गावामध्ये कचरा उचलायला कोणी येत नाही. कचऱ्याची गाडी आली तर घरच्या लोकांना कचरा टाकायला लागते. आज कचऱ्याची असो, रोडची असो, नवीन हद्दवाढ लेआउटची असो, की ज्या समस्या आहे. आता तुम्ही बघता, मी कॅमेरामॅनला थोडासा कॅमेरा फिरव म्हणतो की इथे समोर घे म्हणतो, इथं गड्डे आहे. रोड पूर्ण खराब झालेला आहे. आम्ही जिथून न्यूज बनवत आहे तेव्हा तिथचाच तो लोकेशन आहे की पूर्ण रोड खराब झालेला आहे. अशा परिस्थितीचा गावाचा विकास म्हणजे थांबलेला आहे, पूर्णपणे थांबलेला आहे. सत्ताधाऱ्यांना फक्त पैसे कमवायचे होते आणि विकास करायचाच नव्हता. सत्ताधाऱ्यांना पैसे लावणे आणि पैसे कमवणे ना. आजही पैशाचा महापूर होणार आहे पांढरकवडा शहरामध्ये. ते पैशाच्या भरोश्यावर निवडणूक लढून राहिले. मी कामाच्या भरोश्यावर निवडणूक लढून राहिलो. मी जनतांना सांगून राहिलो मी काम तुमचं 100% करणार. कोणतंही काम राहू द्या, मला फोन करा, मी फोनवर तुमचं काम करून देईन. वोट पे नोट बटेंगे क्या? हो, 100% नोट वाटणार आहे ते. आणि आजही सुरूच आहे वाटप. दारू आणि पैशाचा महापूर, दारूचा महापूर आणि पैशाचा महापूर. हे कामाबद्दल काहीच बोलू शकत नाही. आणि समजा यांनी कामं केली असते तर यांना ही वेळ आलीच नसती. माझ्या विरोधात जे उभे उमेदवार आहे, एक उमेदवार 10 वर्ष नगरसेवक होता, 5 वर्ष उपाध्यक्ष होता. एका उमेदवाराच्या घरी 10 वर्ष नगरसेवक पद होतं आणि 2.5 वर्ष अध्यक्षपद होतं. त्यांनी कामं केले असते तर त्यांनी रस्त्यावर कशाला गेले असते? आम्हाला मतदान करा म्हणून, आम्हाला मतदान द्या म्हणून. कारण जनता त्यांच्या घरी गेली असेल का तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला निवडून देतो म्हणून. पण एकही जनता त्यांच्या दोघांच्या घरी काही गेले नाही का आम्हाला तुम्ही उभे राहा म्हणून. आणि त्यांनी जनतेचे काहीच कामं केले नाही, स्वतःचे कामं केलेले आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कामं केलेले आहे.
आणि अशा पद्धतीचं जसं प्रत्येकी आता मार्केटमध्ये असा प्रत्येक मत 5,000 रुपये बरोबर असा एक कहल आपल्याला ऐकायला येत आहे सूत्राच्या माहितीच्या सूत्रानुसार की बा 5,000 रुपये आम्ही मत देऊ. मी जनतेला सांगून राहिलो सर्वांकडून 5-5 हजार रुपये घ्या तुम्ही, ते देऊन राहिले घेऊन घ्या, त्यांचे आरामाचेच पैसे आहे, पण मला एक वोट द्या. मी जनतेला सांगून राहिलो मी तुमचं कामं करायला पैसे देणार नाही. प्रभाग क्रमांक 10 मधले संजय झोटिंग हे सरळ आणि थेट जनतेला संपर्क करून हे आपल्याला म्हणजे आश्वासन देत आहे की जनतेला की आपण फक्त कामाचं नाव दाखवतो, कामाचं सांगतो आणि कामाच्या नावावर आपण मत मागतो, याचं असं उद्देश आहे. बरोबर आहे. मी फक्त कामाच्या भरोश्यावर मतं मागून राहिले लोकांना, जनतेना पैशाच्या आणि दारूच्या भरोश्यावर नाही. आणि जनता सहकार्य करणार आहे यावेळेस. प्रभाग क्रमांक 10 मधली जनता कामाला मदत देणार करणार आहे. नगर परिषद पांढरकवडामध्ये एकूण 11 प्रभाग आहे आणि थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड आहे. त्या संदर्भात प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार संजय भाऊ झोटिंग यांची आपण मुलाखत घेतली. परत अपडेट पाहत राहा न्यूज महानायकमध्ये आणि नगर परिषद पांढरकवडा. धन्यवाद.